आता गाडी इथे मध्ये कुठे टाकली सो आता? मी आता चाललो आपण बबलीताईच्या गावी, भाऊजींकडे. हा. चल चालत जाऊन ये. काय दोन्ही घ्यायचे दोन्ही घेऊन येणार तू लागला पाठीवर. रस्त्यात टायर बिर वाट लागली तर वाढ तिथेच आपण परत रिटर्न देशकडे जावं लागेल परत. ते हे होता ओटा बोलतात ना. दिवसातून धीरे या पायऱ्या 10 वेळा तरी चढलास ना, 1 किलो अर्धा किलो तरी कमी होईल तुझा वजन. हा बसून कंटाळा आला. बोला चल जरा चालू आहे, भावाला जरा जाऊ दे रिक्षा घेऊन. रस्ते किती खराब आहे ते, परत आपल्याला धक्का मारावा लागेल मग थांबली तर. चढ आहे तो वरती भाई, मोठा चढ आहे तो बघ. हा का रस्ता आहे? हा सगळे दगड बाहेर पडलेले. पाऊसच आहे ना मार्केट आहे. आवाज येतो. भाई येतो सेम एकदम आरेवारे वाटतं ना. आपण रत्नागिरी सेम आरेवारे सारखा बीच. काम करायला जाऊया का आपण गणपतीपुळे आता? हा आपण दादा जातोय मुंबईला. तू गणपतीपुळे मध्ये टाकून बघतो. तुला जे योग्य वाटेल ते कर बाबा. आपल्या रूट मध्ये पडत असेल तर कर. अरे 26 किलोमीटरच आहे. ठरव तू. चल जाऊया. नक्की हा चल, जर ठरवलं तर जाऊया. दादा आपण जातोय मुंबईला. अरे हे मध्येच कुठे गणपतीपुळेचा हे करतो आता तू. गरम असं आहे. कुठली कॅब घेतली कितीला?
कसा आहे पण तू पण घेतो आता डोबी हे काय घेतोय बघा तुला कुठला आवडतो तो घे कितीला आहे आपण आता इथून गणपतीपुळ्यालाच चाललोय डायरेक्ट ना चल आपली गरजा होऊन जाऊ दे मग गणपती बाप्पा मोर्या भाई आता नॉनस्टॉप डायरेक्ट गणपतीपुळे आता नाही डायरेक्ट अजिबात नाही थांबू नको गणपतीपुळे तिथं आता राम मंदिर देवळाच्या इथून एक मारे ना देवळाच्या हे इथून राम मंदिर आहे ना सरळच जावा एकदम सरळ पळतो नाही हा पण गेलाय का सरळ आपण गेला पण टर्न आहे तुम्हाला समजणार नाही जर जायचं असलं तर जावा तुम्ही विचारच जावा लागेल कोणत्या- रोड चांगला आहे का हा? इकडचा हा रोड तोच चांगला आहे? रोड आहे हा रोड तोंड एकच आहे नाही नाही रोड कसा आहे पण रोड चांगला आहे जसाच रोड आहे तो तो इथं बोललाय लेप मारायला काय बोलतो असं वाटतं बँड्राला आलोय वेस्टला बँड्रा वेस्टला हा. तेव्हा MH02 दिसली आली बघितल्यानंतर बाईकचा नंबर बघितल्यानंतर हा आम्ही रत्नागिरीच आहे मस्त डेव्हलप केलं ना रत्नागिरी काही दिवसांनी आपण ह्या गाडीतून येणार ह्या गाडीतून येणार काही दिवसांनी आपण केशव गावचं नाव हा पुढं पाणी सुटलंय हे आरेवारी रोड कुठला हा अरे समुद्र किनारा बीच क्या बात है क्या बात है किधर है किधर है किधर है बघा आहे तुम्ही. गर्दी बघ आहे संडे ना दादा टाइम पडली अरे बीच
एका माणसाला 5 रुपये. ते कशाला फोन करत होता? पार्किंग साठी जर जागा भेटली नशिबाने तर कुठे भेटत नव्हती. आरती भेटली, आरती आपल्याला. चल, नशीब आहे. धीरेश गर्दी असेल नाही तर उभं राहूया, आपण निघूया. खूप गर्दी आहे दादा, राहू दे. बाहेरच्या बाहेर फिरूया, 2-3 फोटो काढूया, तर आपल्याला मुंबईला निघायचंय. मग खूप गर्दी आहे. चल, परत आपल्याला मुंबईला जायला लेट होईल परत, दुसरं काय नाही. संडे आहे ना, आता गर्दी बघ किती आहे. मंदिराच्या बाहेरच्या साईडला उभा राहून फोटो काढले. आम्ही दर्शन करून निघालो गणपतीचं, कारण की आम्हाला लेट होत आहे. फटाफट निघतो आम्ही. टाइमपास नाही करत कुठे, कारण की आपल्याला लवकर मुंबईला पोहोचायचं आहे, म्हणून त्या कारणामुळे. काय बोलला तुला तो धीरज? बोलला डायरेक्ट तुला जायचं असेल कुठे? मुंबईला ना. चिपळूणला. हा, चिपळूणला कशाला आता? तो बोलला की इथून सरळ जा डायरेक्ट चिपळूणला बाहेरपासून गुहागरला. हा, आपला टाइम पण वाचतो ना भाई. खड्ड्यात जाण्यापेक्षा आपण डायरेक्ट बोटीने जाऊ की. आता आपण बोटीतून जाणार कुठे? गुहागरला. गुहागरला. परत एखादा मॅप लावूया आणि डायरेक्ट गुहागर गाठूया. आम्ही आता गणपतीपुळेवरून निघालो दर्शन मस्त घेऊन. अचानक भयानक. आता धीरजने एकाला विचारलं रिक्षावाल्याला की आता जायचं आम्हाला मुंबईला, तर म्हणजे आम्हाला जवळ कुठं पडेल. त्याने आम्हाला एक आयडिया दिली आहे आपली जी बोटीतून जायची. आता बघू आता कसं जायचंय. धीरज आता माहिती तर पडलंय, धीरज जातोय. चला. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this. आता आपण इकडून जाणार. इथे बोट लागते ती पण लाईन तिकडे लागलेली आहे. नशीब बरा झाला. चल, ती बघा बोटी येते तिकडून. आता येते की जाते आता तो आपल्याला समजेल जरा. भाई आपलं नशीब खूप चांगलं आहे. ती बहुतेक बोट येते ती. मंडळी अक्षरशः बोट आता लागते. ह्या बोटीतून आपण प्रवास करणार आहे सीधा डायरेक्ट गुहागर. बचाव टायमिंग.
त्या तिकीट काउंटर आहे. धीरज आपलं तिकीट काढतोय. खाली तिकीट जय बच्चे. इधर भी दांडा खींचेगा. भावा आणि आपली सोय केलेली आहे. लगेच पटकन उतरल्या लगेच गाडी काढणार आपला भाऊ. डायरेक्ट भाई, मी तर बोलतो भाई डायरेक्ट प्लेन. आता काढतोय निघाल्यावरती बरोबर. परेश राहिला असता आता. परेश राहिला असता. आमची तिकीट आता फायनली आपण बोटीवरती आलेलो आहे. काय ईश्वरी आणि नंबर आहे RTN 118. गाडी लागू दे तरी पहिली आपली करोडोची. जेव्हा लागायची गाड हा रे पहिली करोडोची गाडी लागू दे. आजा आजा आजा. आता आपण बोटीतून आपला बोटीचा प्रवास संपला. आता डायरेक्ट शॉर्टकट मारला आपल्याला. हे 1.5 तास होता, फरक पडला चांगला वाया. आता आपण डायरेक्ट इथून डायरेक्ट सीधा चिपळूण. चलो फिर. टेम्पोच पडला वाटतं, आडवा झाला. तिथं आपल्या गावी जाऊ. जरासं हे आहे शॉर्टकट आहे. मामाकडे जातो ते आम्ही ह्या रस्त्याने जातो. पाली आहे हा रस्ता आपल्या जातो. हा तिथं मार्ग जमला. तिथे बघ बापूची बाईक इथेच राहते बाजूला. इथून किती इथून इथून 15 मिनिटं 15-20 मिनिटं. रस्ता जरा खराब आहे फक्त. पण आपल्या घरचं प्लॅनिंग आज बाबा ह्या टायमाला नको. नेक्स्ट टाइमला कधी करू आपण आरामात पुढच्या मध्ये वेळ काढून. आम्ही आता हेदवीला आलोय. हेदवी गणपतीच्या मंदिरात दर्शन घ्यायला. हे सगळं अचानक भयानक सगळं आमचं ठरतंय. अचानक भयानक आमचा हा प्लॅनिंगच नव्हता इकडे यायचा. पण ठीक आहे, आपल्याला बोलवतोय आपलं जातोय. हे धीरज आमचं हेदवीचं मंदिर गणपतीचं. गणेश जयंती ना. चालता चालता आम्हाला कुठलं मंदिर आहे? श्री स्वामी समर्थांचा मठ भेटलेला आहे. बोलत जाता जाता दर्शन घेऊन जाऊया. तर धीरजाने आता आम्ही जातोय दर्शन घ्यायला. तुम्ही पण बघा.
वाटतं तुला दर्शन घेऊन? असं वाटतं आपण हेच करतो तिथं जातो. आपल्या नजीबात आज घडतंय ते अचानक भयानक सगळं हो ते. आणि हे सगळं तुझ्यामुळे पण होतं बहुतेक, कारण की तू रिक्षा घेऊन आला म्हणून हे सगळं होतंय आपलं. पहिली गोष्ट तुझं रिक्षा घेऊन आला नसेल तर झालंच नसतंय. गोवा हायवे मस्तपैकी मार्गाने म्हणून वडे घेतलेले आहेत रेल्वे घरचे. मस्तपैकी आता चपातीवर खायचे दाबून धीरे चपात्या आणलेल्या आहेत. चपातीवर कुठे जरा गाडी जरा जागा बघ जरा चांगली कुठेतरी. हा मिरची आहे, मिरची विरची सगळी चटणी बिटणी घातली आराम. हा सगळं घेतलं बाबा, 5 घेतले 5. कसा वडापाव कसा होता पण? 18 काहीतरी 18-20 रुपये. आता महाग केला त्याने. त्याने तर चिपळूणमध्ये पण त्यांनी शाळा खोलली स्वतःची वडापावची. अजून दुकान चिपळूणला त्याने ओपन केला नाही. मस्त की पेट पूजा झालेली आहे. आता डायरेक्ट सीधा घरी. आता कुठे थांबायचं आता आपल्याला? महाडला. हा सीएनजी गॅस भरायला. आपण मुंबईला पोहोचलेलो आहोत. आता सध्या आपण पनवेलला आहे. हे धीरज पनवेलला आहे ना आपण आता? पनवेल कलंबोलीला पोहोचलो. कंबर गेली भावानो. फायनली आपण मुंबईला पोहोचलो. आता आम्ही सांताक्रूजला वाकोला ब्रिजला पोहोचलेलो आहे. इथेच आपला ब्लॉग स्टॉप होत आहे. आता भेटू आपण. जर आम्हाला कधी टाइम भेटला कुठे फिरण्यासारखा तर नवीन ब्लॉग बनवू आम्ही, प्रयत्न करू. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय, गुड नाईट.